Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासह आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपवून शिंदेंचे वकील युक्तिवाद करण्याची दाट शक्यता. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये आज बोलण्याची शक्यता. पॅलेट गन कुणी चालवल्या, ऑर्डर कुणाची, मोदी शहांमध्ये संसदेमध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, राहुल गांधी यांचा हल्लाबोल. जंतर मंतरवरती कुठलाही गोळीबार झालेला नाही, राहुल गांधी अराजकता पसरवतायत. केंद्रीय मंत्री जेपी नड्डांची टीका. विरोधकांमुळे 15 दिवसांपासून संसदेचं काम रखडलं असा आरोप. अभिजित दिपके यांच्याकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवरती क्रूर बळाचा वापर का? राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंचा निशाणा. एनडीए खासदारांचा संसद भवन परिसरात आंदोलन तर राहुल गांधी भागू मत अशा आशयाचे फलक हाती घेत घोषणाबाजी. झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक. विधानसभेवरती विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावरती पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावरती महत्वाची बैठक. जरांगेंकडून पुन्हा उपोषणाच्या घोषणेनंतर सरकार अलर्ट. कुणबी नोंदणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार. सरकारच्या भूमिकेकडे लागलंय सर्वांचं लक्ष. धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन. मुख्यमंत्र्यांचा आंदोलकांसोबत फोनवरून संवाद. दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कारवाई करू. फडणवीसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. रेवती सोहळा आणि सारंग लखानीच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर. पार्थ पवार आणि जय पवार यांच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती. सुनेत्रा पवार यांच्या गैरहजेरीचं कारण अस्पष्ट. महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. गायचं दूध 62 तर म्हशीचं दूध 76 रुपये लिटर. दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये 10% होणार वाढ. जेनझीच्या बदलत्या विचारसरणी आणि प्रश्नांवरती आरएसएस मंथन करणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणममध्ये समन्वय बैठक. भाजपसह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार. सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. पुण्यात महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. तर ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. खडक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. विरारमध्ये 1 कोटी रुपयाच्या बोगस नोटा जप्त. 500 रुपयाच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बहारामध्ये नोटा आढळल्या. मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरू. पालघर जिल्ह्यातील जवाहर आणि विक्रमगड या परिसरामध्ये एकापाठोपाठ 2 भूकंपाचे धक्के. 3.2 ते 3.4 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची झाली नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. सातारा पुणे या महामार्गावरील शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात. तर भरधाव कार ट्रकला धडकली. अपघातामध्ये मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील चौघांचा मृत्यू. 2 जण गंभीररित्या जखमी. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामध्ये वाहनांची तोडफोड. एका सोसायटी समोरील 5 ते 6 वाहनांच्या अज्ञातांकडून तोडफोड. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.